या स्पर्धेला. आणि आपण जर पाहिलं ही स्पर्धा खऱ्या अर्थाने माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आमदार ऐरोली विधानसभा, त्याचबरोबर माननीय श्री प्रथम आमदार या नवी मुंबई नगरीचे संदीपजी नाईक साहेब, त्याचबरोबर संजीवजी नाईक साहेब यांच्या निवासस्थानाच्या खाली ही स्पर्धा खेळवली जाते. देखणी स्पर्धा खेळवली जाते. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर तर बोरगाव खेळाडूचा अतिरिक्त खेळाडू पोहोचतोय इथे. गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. विशाल भनगे महत्वपूर्ण गोलंदाज आहे या वाई टेनिस बॉल क्रिकेटचा. अनेकदा आपण वाई 11 या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला हा खेळाडू. तर आज मात्र स्वतःच्या गावासाठी एक गाव 11 या फॉर्मॅटमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. महत्वपूर्ण सामना असेल. एका बाजूला तुम्ही पाहताय बोरगाव, तर दुसऱ्या बाजूला मात्र पाहताय अकोशी. महत्वपूर्ण सामन्यामध्ये आपण घेऊन जातोय. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला घेऊन जातोय. पॉवर प्लेचं षटक असेल महत्वपूर्ण, जिथे मात्र आपण पाहतोय पॉइंट कव्हर. इथे मात्र आडव्या बॅटनी खेचण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र जातोय का? यस, इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. एक धाव मात्र यशस्वीरित्या कंप्लीट केली जाईल. 3 षटकांचे सामने असतील येणारे सर्व सामने. आता मात्र या स्पर्धेच्या अंतिम वेळेकडे आपण पोहोचतोय. अंतिम सत्रामध्ये पोहोचतोय. तर महत्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी. द्वितीय फेरीचा हा सामना आहे. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून क्रॅकिंग फटका खेळलाय. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स क्षेत्ररक्षक च्या आवाक्या बाहेरचा चेंडू. इथे मात्र या चेंडूवरती मिळतील फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल. तर डिक्लेअर मध्ये आपण पाहतोय नैसर्गिक अडथळा आहे या ठिकाणी. नवीन चेंडू द्या प्लीज. आलाय चेंडू प्लीज. तर संतोषजी, जर आपण पाहिलं तर दोन्ही संघामध्ये स्टारकास्ट आहे. बेस्ट अगेन्स्ट बेस्ट हा सामना असेल. एका बाजूला तुम्ही पाहताय विशाल भनगे, राहुल भनगे, तर एका बाजूला तुम्ही पाहाल अमित वाडकरला, दशरथ वाडकर, जयराज वाडकर, हे 3 महत्वपूर्ण फलंदाज आहेत या संघाचे. तर एक काटेकी टक्कर, महत्वपूर्ण लढत आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र आडव्या बॅटनी खेळण्याचा क्रॅकिंग फटका खेळाय. चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पार फरार होतोय 4 धावांसाठी. इथे मात्र जयराजची बॅट तळपताना पाहायला मिळते, कारण 2 चेंडू त्यांनी खेळले. दोन्ही चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहिले होते. या चेंडूवरती प्रहार केला होता. तर डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात केलाय. 2 क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. या षटकामध्येच धावा तुम्हाला बोर्डवरती लावाव्या लागतील. तर जयराज वाडकर हा महत्वपूर्ण खेळाडू राहिलाय या बोरगाव सिक्कीएम संघाचा. तर तडाखेबाज फलंदाजी करताना अनेकदा पाहिलं. इथे मात्र फसवलंय. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते या खेळाडूकडून. फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू ज्या पद्धतीने रिलीज केला, अगदी शेवटच्या क्षणी फिंगर रोल करताना पाहायला मिळाले. गतीमध्ये परिवर्तन केलं आणि हा डॉट चेंडू. इथे मात्र नक्कीच कट करण्याचा प्रयत्न केला होता. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. बोर्डवरती धावसंख्या लागते ती 6 धावा. षटक क्रमांक 1 पाहतोय. महत्वपूर्ण षटक राहतं या मॅच मधील. तर काय म्हणाल संतोषजी, ज्या पद्धतीने दोन्ही बॅट्समन आणि बॉलर मध्ये द्वंद्व युद्ध पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठं युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. जयराज वाडकर आपण पाहतो स्ट्राईकला आहे. विशाल भनगे थांबून ठेवलेलं आहे. विशाल भनगेने 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत जयराजला. विशाल भनगे आणि पुन्हा एकदा टप्पा पडला. चेंडू हातामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फील्ड केलेला चेंडू आपण पाहिलं तर थांबवून ठेवला आहे जयराज वाडकर याला. विशाल भनगे आणि 3 चेंडू निर्धाव काढले. पॉवर प्लेचं षटक काम महत्त्वाचं असतं या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षरित्या दाखवलेलं आहे विशाल भनगे अकोशी संघाकडून. पाहिलं तर खऱ्या अर्थाने आज टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजी जर तुम्हाला चांगल्या प्रकारची करायची असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जर व्हेरिएशन असेल तरच तुम्ही या
टेनिस क्रिकेटमध्ये वाचू शकता. आपण ओपन क्रिकेटमधल्या खुल्या गटातल्या अनेक स्पर्धा पाहतो. अनेक मोठमोठे गोलंदाजांना जर पाहिलं तर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. त्या पद्धतीचा गोलंदाज मात्र हा गोलंदाज आहे विशाल भनगे. काय कमालीची गोलंदाजी केली पहा. इथे मात्र दशरथ स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. इथे मात्र बॅटचा वरचा हिस्सा लागतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल एका धावेसाठी. मला वाटतं 3 षटकांच्या सामन्यामध्ये संतोषजी अमित वाडकरनी ओपनिंग करणं गरजेचं असेल. नक्कीच कुठेतरी मला असं वाटतं की अमित वाडकर याने थोडासा प्लॅनमध्ये स्ट्रॅटजीमध्ये थोडासा बदलाव केला आहे आणि जयराज वाडकरला सलामीला पाठवलं दशरथ सोबत. परंतु हा प्लॅन कुठेतरी सक्सेसफुल पाहायला मिळाला. दशरथ वाडकरच्या बॅटमधून चेंडू जातो आहे. चेंडू झेल पकडलेला आहे. आपण काय होतो तो पाहूया. Yes. आणि येस, परफेक्ट झेल या ठिकाणी पकडलेला आहे दशरथ वाडकर याचा सीमारेषेवरती. अप्रतिम झेल. सर काय म्हणाल या झेलसाठी? नाही, खऱ्या अर्थाने डोळ्याचं पारणं फेडणारा झेल ठरतो या स्पर्धेचा. जरा खेळाडूचं नाव कळू द्या प्लीज. हा, काय नाव काय तुझं? शुभम बनगे याला 101 रुपयाचं पारितोषिक येत आहे आयोजकांकडून. काय कमालीचा झेल घेतलाय. काय बॅलन्स होता संतोषजी. सुपर्ब. नक्कीच कुठेतरी महत्वाचं ठरतं. असं झेल पकडणं कुठेतरी महत्वाचं ठरतं आपल्या संघासाठी. आणि हेच क्रिकेट असतं सर. चांगला झेल सोडणं आणि कठीण झेल पकडणं यालाच क्रिकेट असं म्हणतात सर. आपण पाहिलं की किती कठीण झेल होता हा आपण पाहिला. आणि एका हातामध्ये या क्षेत्ररक्षकाने दशरथ याचा झेल पकडला आणि दशरथला तंबूची जागा दाखवली. अजूनही ज्या पद्धतीने आपण पाहतोय 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या ठिकाणी. आणि अजूनही अमित वाडकर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत नाही. काय स्ट्रॅटेजी आहे. बोरगाव संघ नवीन स्ट्रॅटेजीने उतरलाय. सक्सेसफुल होणं गरजेचं असेल. समोर संघ आहे आकोशी. आणि मला वाटतंय सर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नका प्लीज. वाडकर या ठिकाणी दाखवलं जाईल इथे, पण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका खेळाडूंनी. एक मिनिट कुणी मैदानाच्या आतमध्ये येऊ नये. जो कॅप्टन असेल तो समोर येईल. बाकी कुणी पुढे येऊ नका. बाकी कोणत्याही खेळाडूंनी पुढे येऊ नका. पंचांशी डिस्कस केलं जाईल प्लीज. कारण ऑलरेडी आपण पाहिलंय दुपारच्या सत्रामध्ये आपला वेळ गेलाय. पंच सांगतील तिथे. खेळाडूने आतमध्ये यायचं नाही. आपल्याला विनंती केली, सांगितलं जाईल, डिसिजन दिला जाईल. तर ज्या पद्धतीने आयोजन पाहत आहे कौतुक करावं लागेल. आयोजनाचं चांगले निर्णय दिले जातील तुम्हाला. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. चांगले पंच आहेत MCA पॅनलचे. तर डाऊटफुल असेल तर तिथे मात्र 2 पंच चर्चा करतायत. आयोजकीय असतील.
नक्कीच सर, आपण हा झेल पाहिला, आपण यूट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देत आहे. विकेट आहे. दोन चेंडूंचा खेळ आपण पाहतोय इथे मात्र समाप्त होतोय. धावसंख्या बोर्डवरती लागते ती एकूण धावसंख्या 7 धावा बोर्डवरती लागतायत. एका बाजूला तुम्ही पाहताय जयराज, तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय संकेत. तर नक्कीच इथे पंचांचा निर्णय महत्वपूर्ण ठरेल. थोडी इथे मात्र आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. कार्पेटच्या साहाय्याने केलेला फटका, एका धावेवरती थांबावं लागेल या फलंदाजाला. तर नक्कीच जखडून ठेवलंय मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण पाहतोय या मॅच मध्ये. आता मात्र स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज आपण पाहतोय संकेतला. मोठा फटका खेळायचा होता, परंतु इथे काय घडतं, यस इथे डिक्लेअर झोन मध्ये जाईल चेंडू. एक धाव तर नक्की मिळते. तर एक चांगली धाव संख्या, सन्मानजनक धावसंख्या बोर्डवरती लावावी लागेल. संतोषजी, कुठेतरी बोरगाव संघ पिछाडीवरती दिसतोय, काय म्हणाल? नक्कीच सर, या ठिकाणी आपण पाहिलं अमित वाडकर अजून फलंदाजीसाठी आला नाही. मला वाटतं कुठेतरी आजच्या या सामन्यामध्ये उपलब्ध नसावा. अमित वाडकर हे नाव या ठिकाणी उपलब्ध नसावं. पुन्हा एकदा टीच्या स्वरूपात एक धाव पळून काढली आणि हा नो पंचांकडून इशारा येत आहे. फ्रीडचा चेंडू सर. फणसाने नो बॉलचा इशारा केलाय. इथे मात्र फ्रीडचा चेंडू असेल. तदनंतर येणारा 2-2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, तेज तर्रार गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. ज्या पद्धतीने हा गोलंदाजी करतोय, तर कौतुक करावं लागेल आकुशीच्या गोलंदाजांचं. हा सेकंड ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने हा गोलंदाज तेज तर्रार गोलंदाजी करतोय. इथे मात्र हाही फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहे तिथे. इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते यष्टीरक्षकाकडून. तर 2 षटकांच्या अंती मात्र आपण जाऊन पोहोचतोय. धावसंख्या बोर्डवरती लागते ती एकूण धावसंख्या 12 धावा बोर्डवरती लागताय. संतोषजी, कुठेतरी हा संघ, बोरगाव संघ अडकताना पाहायला मिळतोय. अकोशी संघ फ्रंट फुटला, काय म्हणाल? नक्कीच खूप मोठ्या अडचणीमध्ये हा संघ अडकलेला आहे. 2 षटक संपलेले आहेत, तर स्कोअर लागलेला आहे बोर्डवरती 12. आणि कुठेतरी चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपण पाहिलं राहुल भनगे याच्या. अतिशय चांगल्या पद्धतीने कर्णधार पद या ठिकाणी भूषवत आहे राहुल भनगे. 2 षटक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली. 3रं षटक दीपक चेंडू संपलेले आहेत. षटक समाप्तीचा इशारा पंचांकडून आलेला आहे. 3रं षटक असेल. 3रं षटक घेऊन येत आहे अकोशी संघाकडून तुकाराम. स्कोर झालेला आहे 12. बोरगाव संघाची धावसंख्या झालेली आहे 12. जयराज वाडकर अजूनही मैदानामध्ये, परंतु जयराज वाडकरला कुठेतरी अडकवून ठेवलेलं आहे अकोशी संघाने. संकेत वाडकर या ठिकाणी बीट पाहायला मिळतो सर. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज संकेतसाठी. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट केलाय, नो डाऊट. या चेंडूला मात्र फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. एक मोठा फटकेची अपेक्षा होती आणि इथे मात्र मोठा फटका येतोय. षटक क्रमांक 3 पाहतोय आपण. वा बाई वा, ज्या पद्धतीने हा फटका खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर. संकेतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका येतोय. या गोलंदाजावरती प्रहार केला जातोय मित्रांनो. इथे मात्र काय घडतंय, वा बाई वा, हवाई फायर चा फटका. या चेंडूवरती मिळतील 6 धावा. काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये. संकेत, वा बाई वा, बॅक टू बॅक 2 षटकार येते ते संकेतच्या बॅट मधून. नक्कीच सर, आपण या ठिकाणी पाहिलं
वाघाची दहाड फोडलाय पहाड. संकेत वाडकर याच्या बॅटमधून दुसरा लगातार षटकार. या ठिकाणी प्रात्यक्षिक आपण पाहत आहोत. अंडर 23चा वाई तालुका पश्चिम बागचा कर्णधार या ठिकाणी फलंदाजी करत आहे का, मी अंडर 23चा कर्णधार आहे हे या ठिकाणी तो सांगत आहे. बॅटच्या पट्ट्यामधून 2 षटकार त्याने खेचलेले आहेत. संकेत वाडकर ऑन द फायर. आकोसी संघावरती कुठेतरी वरचढ होत आहे सर संकेत वाडकर. यानंतर होणारा सामना वाशुली विरुद्ध रेणावळे. दोन्ही संघांनी टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा येतोय. पंचांनी नो बॉल घोषित केला. यस, इथे मात्र एक चक्क गोलंदाज हाताळतोय आणि थ्रो गोलंदाजीसाठी या गोलंदाजाला मात्र दंडित केलं जाईल. पुढील मॅच आपण पाहणार आहोत. पुढचा सामना रेणावळे आणि वाशुली. 3 धावा ना त्याच्या. हा 3-3 पेनल्टीची 2 आणि 1 काढली. आणि नो बॉल 4. हा, तर मित्रांनो जर आपण पाहिलं 28 धावा बोर्डवरती लागतायत. खऱ्या अर्थाने 12 धावा फक्त आणि फक्त होत्या. तदनंतर मात्र पूर्णपणे समाचार घेताना आपण पाहिलंय. कसे काय 28 झाले? 24 होते ना. 12 होते पहिले. 2 6 मारला. 24 आला आणि आताचे 4. तर 28 धावा बोर्डवरती लागतात. एक चांगली धावसंख्या बोर्डवरती लावली जाते. आता मात्र जयराज वाडकर स्ट्राईक एंडला येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र हवाई फायर पाहायला मिळते, परंतु चेंडू मात्र जाईल 2 धावांसाठी. 30 धावा बोर्डवरती लागतायत. 2 गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर मात्र या गोलंदाजांना, दोन्ही गोलंदाजांना एक चांगली तडाखेबाज फलंदाजी करताना आपण दोन्ही फलंदाज पाहतोय. जयराज वाडकर आणि संकेत. अंडर 23चा हा खेळाडू. चेंडू द्या, जुने चेंडू द्या. ह्याच्यात 2 आणि खाली बॉक्स. किती बॉल बाकी राहिले? 3 बॉल. अजूनही आपण जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या 3 बॉलवरती तुम्हाला कडे प्रहार करावे लागतील. आणि खरंच या जर आपण पाहिलं तर आजच्या या स्क्वॉडमध्ये अमित वाडकर नाही आहेत असं चित्र मात्र दिसून येतंय. वाडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत. क्षेत्ररक्षक झडप मारेल तोपर्यंत काय घडतंय? इथे मात्र विकेटचं पतन होईल. यस, संकेतला मात्र परतावं लागतंय. एक चांगल्या फॉर्म मध्ये होता हा खेळाडू, अंडर 23चा खेळाडू. 2 षटकारी त्याच्या बॅटमधून आले. 30 धावा बोर्डवरती लागल्यात. 31 धावा बोर्डवरती लागल्यात. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. अजूनही येणारे चेंडू 2 असतील. नक्कीच सर, संकेत वाडकरच्या 2 षटकारामुळे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. आपण सामन्यामध्ये एक आपल्याला जीव आला आणि पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने हा सीमा रेषे पार हवाई फायर. जयराज वाडकर सुद्धा या ठिकाणी फायर होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जयराज वाडकर याच्या बॅटमधून पहिला षटकार निघालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 37. रेणावळे संघाचे कर्णधार, वाशुली संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे.
सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। ऐसे ही और भी वीडियोस के मी लिए दोन्ही चैनल को संघांचे सब्सक्राइब कर्णधार करो और वाशिवली बेल संघाचे आइकन को कर्णधार दबाना रेणावळे बिल्कुल संघाचे मत भूलो। कर्णधार मी टॉस का बॉस या ठिकाणी आमंत्रित ऐसे ही करतो. और भी वीडियोस के लिए आपण यायचं चैनल आहे को टॉस का सब्सक्राइब करो बॉस और या बेल आइकन को मंचावरती दबाना बिल्कुल मत भूलो। आणि या ऐसे ही सामन्याचा और भी वीडियोस के लिए टॉस चैनल को करण्यासाठी मी सब्सक्राइब करो और बेल आइकन आमंत्रित को दबाना करतो बिल्कुल मत भूलो। राजाराम चिकणे यांना मी टॉस का बॉस या ठिकाणी मी ऐसे ही और भी आमंत्रित वीडियोस के करतो. लिए आपण चैनल को सब्सक्राइब टॉस करो करून और घ्यायचा आहे बेल या आइकन को दबाना बिल्कुल मत भूलो। सामन्याचा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लवकरात ऐसे ही और लवकर भी टॉस वीडियोस का के लिए बॉस या चैनल को ठिकाणी सब्सक्राइब करो और उपस्थित बेल आइकन को राहायचं दबाना आहे. बिल्कुल मत भूलो। रेणावळे ऐसे ही और विरुद्ध भी वीडियोस के लिए वाशिवली चैनल को सब्सक्राइब दोन्ही करो और तुल्यबळ बेल वाई आइकन को पश्चिम दबाना भागातील बिल्कुल मत दोन्हीही खूप मोठे संघ या मैदानामध्ये भिडणार ऐसे ही और भी आहेत. वीडियोस के लिए चैनल एकीकडे को असेल सब्सक्राइब भगवान करो और ढवळेचा बेल आइकन संघ को तर दबाना दुसरीकडे बिल्कुल मत असेल भूलो। शरद कोंढाळकर ऐसे ही और भी वीडियोस याचा के लिए संघ. चैनल को कोण सब्सक्राइब विजयी करो होणार और कोण बेल आइकन को जाणार दबाना बिल्कुल मत भूलो। चषकमध्ये. एकीकडे आपण ऐसे ही और कालच्या भी वीडियोस के सत्रामध्ये लिए पाहिलं चैनल को सब्सक्राइब ब्लॅक करो और कोबरा बेल कुसगाव आइकन को या दबाना संघाने बिल्कुल मत अंतिम भूलो। फेरीमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आजच्या सत्रामध्ये पाहूया कोण वरचढ होतोय आणि कोण चषकामध्ये जातोय. दोन्ही कर्णधार यांना मी आमंत्रित करतो. आपण टॉस का बॉस या ठिकाणी लवकरात लवकर यायचं आहे. वाशिवली संघाचे कर्णधार आणि रेणावळे संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस करून घ्यायचा आहे. आपण टॉस असा वरती भिरकावून द्यायचा आहे. टॉस दाखवायचा नाही आहे. पहिला कॉल कोण देणार आहे? रेणावळे संघाकडून कॉल येणार आहे. आपण टॉस वरती फेकायचा आहे आणि छापा या ठिकाणी मागितलेला आहे आणि टॉस रेणावळे संघाने जिंकलेला आहे. काय असेल निर्णय तुमचा? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करून आपण किती धावांवरती वाशिवली संघाला रोखणार? कारण वाशिवली संघाची किमया आपण पाहिलेली आहे. स्कोअर बरोबरती 60 धावा लावलेल्या आहेत. भगवान ढवळे, नवनाथ वाशिवले चांगल्या पद्धतीने फॉर्ममध्ये आहेत. कसं रोखणार या दोघांना, काय सांगाल? क्रिकेट आहे, आता काही पण होऊ शकेल, पण तरी आम्ही प्रयत्न करू एक 40च्या आतमध्ये मॅनेज करण्याचा. तर नक्कीच मी दोघांना शुभेच्छा देतो. बेस्ट ऑफ लक सामन्यासाठी. तर आपण जाऊयात समालोचन कक्षामध्ये. माझे सहकारी उपस्थित आहेत. संतोष देसाई सर, आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. 38 धावांचं टार्गेट असेल या मॅच मध्ये आकोशी संघासमोर. आपण पाहताय बोरगाव संघ जिथे मात्र पहिल्या 2 ओव्हरमध्ये खऱ्या अर्थाने अडकला होता. तदनंतर मात्र अक्षरशः ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये धावांची लयलूट केली, कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली संकेत आणि जयराजची. आणि धावसंख्या ज्या पद्धतीने पाहिली तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे नेऊन ठेवलं या संघाला. यस, इथे मात्र षटक क्रमांक 1 साठी आमंत्रित केले दशरथला. एक चांगला गोलंदाज आहे वाई पश्चिम टेनिस क्रिकेट मधला. आणि स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. तर एक आगळा वेगळा प्रयत्न केला होता. 2 धावा असतील डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धावा आहे का? यस आहे. तिथे मात्र पहिल्या खातं खोललंय 2 धावाने. प्रेक्षकांना विनंती करेन चेंडू द्या प्लीज, आपल्याला विनंती असेल. अडतीस धावांचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 अतिरिक्त धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्यात आकोशी संघाच्या. ओ इथे मात्र समोरच्या दिशेने चेंडू खेचला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि पहिला गडी कोसळताना पाहायला मिळतोय. या फलंदाजाला मात्र परतावं लागतंय तंबूच्या दिशेने. खेळाडू बाद. तसेच
या ठिकाणी आपल्याला पारितोषिक आलेलं आहे राहुल बनगे यांच्या लगातार 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दत्तात्रय चिकणे जांभळी गावचे सुपुत्र तसेच स्वरा 11चे सर्वेसर्वा ओनर दत्तात्रय चिकणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झालेलं आहे. राहुल बनगे यांच्या 3 षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर नक्कीच राहुल बनगे असा हा ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत आणि या सीझनमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, तर त्यामुळं त्यांच्यासाठी बक्षिसांची खैरात लावली जाते. ही मॅच महत्त्वपूर्ण असेल. राहुल बनगे कशा पद्धतीने फलंदाजी करतात हेही महत्त्वपूर्ण ठरेल. हो, इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. वेगवान गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय दशरथ हा गोलंदाज. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. तर नंतर नक्की शरद कोंडाळकर आणि दशरथ हे 2 गोलंदाज महत्त्वपूर्ण आहेत. वाई पश्चिम टेनिस क्रिकेटचा विचार केला तर वेगवान गोलंदाज. तदनंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच विशाल बनगे हा तिसरा गोलंदाज आहे. ते तिन्ही गोलंदाज आपण ज्या वेळेला वाई 11 हा संघ किंवा वाई पश्चिम 11 हा संघ खेळतो त्यावेळेला ती 3 गोलंदाज ही तिकडी मात्र तुम्हाला त्या टॉप 11 खेळाडूंमध्ये खेळताना पाहायला मिळाले. तर दशरथ ज्या फॉर्ममध्ये आहे, ज्या पद्धतीने वेगावरती स्वार झालाय, एक फास्टेस्ट गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर समोर बॅट्समन आहे राहुल बनगे. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठेही बॅट आणि बॉलचा संपर्क येत नाही. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल खात्यामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या बोर्डवरती लागते 4 धावा. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. संतोषजी, बेस्ट वर्सेस बेस्ट हे युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दशरथ अगेन्स्ट राहुल बनगे. नक्कीच कुठेतरी अडखळताना पाहायला मिळत आहे. राहुल बनगे अजूनही बॅट तळपलेली नाही त्यांची. दशरथ वाडकर फॉर्ममध्ये आहे आणि जे पाहिजे होतं ते होतं, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 2 धाव पंचांचे हात वरती झालेले आहेत. सर, हा फटका होता तो खूप चांगला फटका होता, परंतु आपण नैसर्गिक अडथळा मैदान थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर हा षटकार होता, परंतु मैदानाच्या या स्वरूपामुळे आपण या ठिकाणी हा डिक्लेअर घोषित केला आहे. चांगला फटका पाहायला मिळाला राहुल याच्या बॅटमधून. नक्कीच चांगला फटका होता, परंतु तुम्हाला मैदानाचा अडथळा आहे. 2 धावा स्कोअरबोर्डमध्ये अंकित केल्या जातील, परंतु शेवटचा चेंडू महत्त्वपूर्ण ठरेल. कशा पद्धतीने खेळतात हे सुद्धा महत्त्वपूर्ण ठरेल. इथे मात्र फ्लिकचा फटका येतोय. काय घडतंय? क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव तर अंकित केली जाते. धावसंख्या बोर्डवरती लागते ती 7 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही येणारी चेंडू असतील 12 आणि धावांची गरज असेल 31 धावांची गरज असेल. संतोषजी, खूप मोठं अवघड समीकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी षटकार पाहायला मिळाले पाहिजेत, कारण आपल्याला आकोशी संघाला विजयाच्या दिशेने जर जायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले पाहिजेत आणि ते काम फक्त करू शकतो राहुल बनगे ऑन द स्ट्राईक. बघूया, राहुल बनगे दुसरं षटक चालू होत आहे. अजूनही आपल्या बॅटमधून षटकार निघालेला नाही. बघूया राहुल बनगे दुसऱ्या षटकामध्ये काय कामगिरी दाखवत आहे. सर, नक्कीच ही मॅच पूर्णपणे राहुल बनगेच्या खांद्यावरती आहे. कशा प्रकारे फलंदाजी करतात हे महत्त्वपूर्ण राहील, कारण तुम्ही जर पाहिलं तर आकोशी संघ ज्या वेळेला विजयी ठरलाय त्या वेळेला राहुल बनगे याची कामगिरी महत्त्वपूर्ण राहिले. त्यामुळे या मॅचमध्ये जर 12 चेंडू 31 धावांची तुम्हाला गरज आहे तर तुम्हाला नक्कीच एक राहुल बनगेच्या बॅटिंगमधून 3 ते 4 षटकार येणं गरजेचं असेल या मॅचमध्ये. तर कशा पद्धतीने फलंदाजी करतात हे सुद्धा पाहणं गरजेचं. नवीन गोलंदाजाला मात्र या ठिकाणी अंकित केलंय. संकेत हा गोलंदाज अंडर 23चा कॅप्टन आपण म्हणतोय. या खेळाडूला चांगली बॅटिंग केली, आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. परंतु समोर आहे वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा राहुल बनगे. हो, इथे मात्र नक्कीच एक कव्हरच्या डोक्याच्या वरून उडवायचा होता हा फटका. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 1 धाव तर नक्कीच घेतली जाते. तर 11 चेंडू 30 धावा. 1, 2 ते 3 मोठे फटके जर या मॅच मध्ये आले तर ही मॅच मात्र
आकोशी संघाच्या दिशेने जाऊ शकते. तर पाहूया काय घडणार, काय बिघडणार. या मॅचमध्ये येणारे चेंडू ठरतील 11. एक झेलची सुवर्ण संधी होती. महत्वपूर्ण खेळाडू होता आणि दशरथने या ठिकाणी झेल घेणं गरजेचं होतं, परंतु एक धाव तर नक्कीच येते. धावसंख्या पुढे जाईल स्कोरबोर्डवरती. 9 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. अजूनही 29 धावांची गरज असेल या मॅच मध्ये. 9 बॉल काढ बॉल 9 चेंडूंचा खेळ, 10 चेंडू 29 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. यस, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येत आहेत, कोणतीही चुकी करणार नाहीत. इथे मात्र या खेळाडूला परतावं लागेल. आता मात्र 9 चेंडू 29 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये पाहूया. संतोषजी काय वाटतंय, 9 चेंडू 29 धावा, कोणता संघ ही मॅच घेऊन जाईल, काय म्हणाल? या ठिकाणी आपण पाहत आहोत बोरगाव संघ वर्चस्व दाखवत आहे. आपण एक खेळाडूवरती जर नजर टाकली सर, अंडर 23चा हा कर्णधार चांगली आपल्या नावाला साजेशी खेळी करून दाखवत आहे. कारण फलंदाजीसाठी आला तेव्हा 2 षटकार या खेळाडूने मारले आणि मॅचमध्ये इन केलं बोरगावला. परंतु आपण आता गोलंदाजीचं प्रदर्शन त्या खेळाडूकडून आपण पाहिलं तर अतिशय चांगली कामगिरी या गोलंदाजाकडून पाहायला, संकेत वाडकर यांच्याकडून पाहायला मिळते. हात खोलून देत नाही फलंदाजाला जागेवरती डांबून ठेवलं आहे या गोलंदाजाने. एक गडी तंबूत पाठवलेला आहे. साहिल याला राहुल बनगे ऑन द स्ट्राईक. बघूया काय होतंय. आणि पुन्हा एकदा होता चेंडू खूप छान लेग स्टिकच्या बाहेर गेला चेंडू. वाईड अंपायर कडून इशारा आलेला आहे सर. अवांतर धावसंख्येमध्ये भर धावसंख्या होते 1 बाद. 10 धावा बोर्डवरती लागतात. 28 धावांची गरज असेल, परंतु मित्रांनो या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे विजय भैरू बनगे लाईव्ह मॅच पाहतायत आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिलेत या मॅचसाठी. ओ इथे मात्र शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, कडक कमाल, अप्रतिम फटका. हा चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. वा बाई वा. आता मात्र आपल्या स्वतःच्या रडारमध्ये हा चेंडू घेताना मात्र राहुल बनगे या चेंडूला मात्र फेकून दिले 6 धावांसाठी. धावसंख्या मात्र पुढे जाते, धावसंख्या पोहोचते 16 वरती. दर्शन गेला अध्यक्ष आकुशचं बोलतो ना. तर याची नक्कीच ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत, कमालीची फलंदाजी राहुल बनगे. अजूनही 2 फटके मोठे येणं गरजेचं असेल हा सामना जिंकायचा असेल तर. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. डॉट चेंडू येतोय 16 धावा. अजूनही 21 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. आता मात्र शेवटचा चेंडू बाकी आहे. या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. राहुल बनगे स्ट्राईक एंडला पाहतोय. संकेत गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. वेगावरती स्वार झालाय हा गोलंदाज अंडर 23चा. एक चांगला चेंडू, कमालीची गोलंदाजी. बोरगाव संघ अप्रतिम गोलंदाजी साकारतोय. आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय. 6 चेंडू आणि 21 धावा. सर हे समीकरण कुठेतरी अवघड होतंय. अजूनही 22 धावांची गरज आहे. या ठिकाणी आपण पाहत होतो की थोडंसं राहुल बनगे यांनी थोडासा लवकर हात खोलण्याची गरज होती. पहिल्या षटकामध्ये थोडंसं या ठिकाणी प्रेशर पडलं आणि तेच महत्त्वपूर्ण ठरलं या ठिकाणी आकोशी संघाला. आता आपण पाहत आहोत की 6 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांचं आव्हान अजून पेलायचं आहे आकोशी संघाला. राहुल बनगे आणि विशाल बनगे स्ट्राईकवरती आहेत. दोन्ही
मातब्बर खेळाडू आहेत वाई पश्चिम भागातील. अनेक स्पर्धा या दोन खेळाडूंनी सर काढून दिलेल्या आहेत आपल्या संघासाठी वाई पश्चिम भागामधून स्पर्धा खेळत असताना. आणि हे दोनच खेळाडू या ठिकाणी आपण स्ट्राईक नॉन स्ट्राईकला खेळत असताना पाहत आहोत. राहुल भनगेनं आपलं काम करून दिलेलं आहे. एक षटकार आपल्या बॅटमधून निघालेला आहे. राहुल भनगे याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. विशाल भनगे स्ट्राईकला खेळत आहे, लेफ्ट हँड बॅट्समन. बघूया काय कामगिरी करतो आपल्या संघाला. समीकरण येऊन पोहोचलंय सर 7 चेंडू 22 धावांचं. काय सांगाल? नक्कीच 6 चेंडू 22 धावा. आकोशी संघ की बोरगाव संघ, अंतिम क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये कोणता संघ खेळणार हे पाहणं गरजेचं असेल या ठिकाणी. तर डावखुरा फलंदाज सज्ज झालाय विशाल बनगे आणि गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज रोहन. हा गोलंदाज सज्ज होतोय. लक्ष्मी मेडिकलचे ओनर उमेश सेलार यांना मी मंचावरती येण्यासाठी विनंती करतो. साहेब आपण बसून घ्यायचं आहे, आपलं स्वागत आहे. तसेच सुनील सेलार यांनाही मी विनंती करतो की आपण मंचावरती प्रस्थान करून घ्यायचं आहे. आणि समीकरण पोचलं आहे, खूप मोठं 5 समीकरण. चेंडू 21 धावांची गरज आहे या सामन्यामध्ये. गोलंदाज रोहन हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला मात्र विशाल भनगे. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. इथे मात्र काय घडणार, एका धावेवरती थांबावं लागेल. आता मात्र 4 चेंडू 20 धावा. सर काय सांगाल, 4 चेंडू 20 धावा या स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये होतील की नाही पाहायचं आहे. एका चेंडूवरती गेम आलेला आहे सर, काय सांगाल? नाही, नक्कीच ज्या पद्धतीने राहुल भनगेचं रेकॉर्ड आहे, ताबडतोब फलंदाजीसाठी महारत हासिल केलाय त्यांनी, तर नक्कीच एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल. या चेंडूवरती षटकार येणं गरजेचं असेल, प्रेशर बनू शकतं. ओ इथे मात्र फुलटॉस चेंडू, नो बॉलचा इशारा. मॅच रंगतदार होणार. यस, चुकी आणि चुकी होताना पाहायला मिळते इथे. नक्कीच सर, आता इथं अशी परिस्थिती आली, रसगुल्ल्यावरती गुलाबजामुन फ्री असं या ठिकाणी सिच्युएशन आलेलं आहे. सर काय खाणार आता तुम्ही? आधी रसगुल्ला खाला, त्याच्यानंतर गुलाबजामुन, म्हणजे असं या गोलंदाजाने राहुल भनगे याला दिलेलं आहे. सर काय सांगाल तुम्ही या चेंडूवरती? नाही, खऱ्या अर्थाने ही चुकी मात्र गोलंदाजाने केले आणि तो गोलंदाज ठरलाय राहुल. काही गरज नव्हती, व्हेरिएशनची गरज नव्हती. सरळ तुम्हाला चेंडू टाकायचे होते. एक व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला, हातामधून हा चेंडू सटकलाय. हा चेंडू मात्र विमर ठरतोय. या चेंडूवरती लागला षटकार. या चेंडूवरती आला 7 धावा. स्कोअर बोर्डवरती जाऊया. धावसंख्या स्कोअर बोर्डवरती जर पाहिली तर 25 धावा, म्हणजे गरज असेल 13 धावांची. 4 चेंडू 13 धावा. समीकरण येऊन पोहोचलंय. इथे मात्र फेकून दिलाय. वा बाई वा, राहुल भनगे सुपर बॅटिंग, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते राहुल भनगेची. ज्या पद्धतीने तो फलंदाजी करतोय, नक्कीच राहुल भनगे याच्या बॅटमध्ये रडारमध्ये चेंडू आला आणि तोच चेंडू लगातार दुसऱ्यांदा पण बाहेर स्टेडियमच्या पाठवला. राहुल भनगे या ठिकाणी ऑन फायर झालेला आहे. कोणतं होतं समीकरण सर? मी तुम्हाला चर्चेमध्ये बोललो होतो की 4 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावांची गरज आहे. फक्त खेळ होता एका चेंडूचा, परंतु व्हेरिएशन त्या गोलंदाजाला खूप महागात पडलं आणि तो चेंडू न दिला. म्हणजेच या ठिकाणी रसगुल्ल्यावरती गुलाबजामुन फ्री असं सिच्युएशन झालं आणि ते महागात पडलं गोलंदाजाला. यस, इथे मात्र जो गोलंदाजाने तिसरा चेंडू हाताळला, बिमरचा नो देण्यात आला, तो चेंडू टर्निंग पॉइंट ठरतो या मॅचचा. कारण जिथे मात्र 4 चेंडू 22 धावांची गरज असताना तुम्हाला फक्त चेंडू टाकायचे होते, आता मात्र 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. विकेटचं पतन होईल. नॉट आउट. यस, तिथे मात्र झाडाला चेंडू लागलाय, कारण त्यामुळे एक धावा असेल का सर? डिक्लेअर आहे का? नाहीये. यस, आता मात्र आपण जर पाहिलं, मला वाटतं आजचा दिवस या ठिकाणी राहुल भनगेचा आहे, आकोशी संघाचा आहे की नाही या सूरज चोरट यांच्याकडून 2000चं पारितोषिक. ही मॅच राहुल भनगे जिंकवतोय तर 2000चं पारितोषिक येतंय. इथे मात्र व्हाईट बॉलचा इशारा दिलाय पंचांनी. आता मात्र सूत्र आलंय 2 चेंडू आणि 6 धावा. सूरज चोरट यांच्याकडून 2000चं पारितोषिक येतंय. 2000
2 चेंडू 6 धावा. काय कमालीची मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. राहुल बनगे पैसा वसूल. लयलूट पाहायला मिळते. राहुल जर बनगे. सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक सोरा 11 ओ इथे मात्र आहे. फेकून दिलाय हा चेंडू. राहुल बनगे राहुल साथ बनगे ठरतोय या आपल्याला मॅचचा. विनंती वा करतो की बाई वा. आपण मंचाकडे प्रस्थान करायचं आहे. राहुल बनगे प्लीज या. राहुल बनगे या. प्लीज 2000 रुपयाचं पारितोषिक घेऊन या. कारण आता संतोष सूरज देसाई साहेब प्लीज. संतोष देसाई आणि संतोष चोरगे आता बाहेर येणार आहेत समालोचन कक्षाच्या. आपल्यासोबत जोडले जाणार आहेत राहुल बनगे. आकोशी संघाने विजय संपादन केलेला आहे बोरगाव संघासोबत. राहुल बनगे याला विनंती करतो की आपण मंचावरती यायचं आहे. खूप मोठा सामना होता साहेब. मी या ठिकाणी बोललो होतो 4 चेंडूचा सामना होता. 22 धावांची गरज होती. 1 चेंडूचं वा बाई व्हेरिएशन वा. या ठिकाणी आपल्याला खूप महागात पडलेलं आहे. हे व्हेरिएशन आपण कोणत्या फलंदाजाला करतो हे गोलंदाजांना नक्कीच लक्षात घ्यायला हवं होतं. आणि त्या चेंडूवरती नो बॉल घोषित केला आणि तिथे कुठेतरी समीकरण बदललं. त्या चेंडूवरती सर राहुल बनगे मंचावरती येत आहे. यस यस जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल बनगेसाठी मित्रांनो. ज्या पद्धतीने फलंदाजी केले आणि खऱ्या अर्थाने 4 चेंडू 22 धावांची गरज असताना मात्र त्याच्या बॅट मधून आलेले 3 षटकार विजयी ठरतोय आकोशी संघ. राहुल बनगे ऑन फायर. वा बाई वा. कमालीची फलंदाजी. खूप साऱ्या शुभेच्छा असतील राहुल बनगेला. इथे मात्र आकोशी संघाला हा सामना जिंकून दिलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. नक्कीच राहुल समीकरण थोडंसं खूप अवघड होतं. आपण थोडंसं या ठिकाणी यायचं आहे. आपण थेट लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी पाहत आहे. प्रेक्षकांनी थोडंसं बाजूला व्हायचं आहे. राहुल बनगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मित्रांनो आपण थेट प्रक्षेपण या ठिकाणी पाहत आहात. 4 चेंडूचं समीकरण होतं. धावा पाहिजे होत्या 22 धावा. कुठेतरी एका चेंडूचं व्हेरिएशन होतं ते या ठिकाणी महागात पडलं आणि त्यानंतर राहुल याने खेळी केली. त्या खेळीचं या ठिकाणी राहुल उपस्थित आहेत. विश्लेषण करतील त्या 3 चेंडूचं सर. 3 चेंडूबद्दल बोलायचं झालं तर प्रेशर खूप होता. कारण का एक मिस हिट मॅचमधून बाहेर घेऊन जाणार होता. पण कॉन्फिडन्स होता मला की माझ्या बॅटला मिडल बॉल होत होते आणि मी दशरथचं अभिनंदन करेल.